उन्हाळा आला आता मस्त असं गारगार खावंसं वाटतं आणि पाहुण्यांची रेलचेल पण चालू होऊन जाते. तर चला आपण उन्हाळा स्पेशल मिक्स फ्रूट पुडिंग बनवूया. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. जेरीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही कितीही दूध घेऊ शकता. जास्त बनवायचं असलं तर 1 लिटरही घेऊ शकता. अर्धा लिटर दूध मी साईसकट घेतलेलं आहे. दूध हे रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे. आणि आता मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. दुसऱ्या एका बाउलमध्ये मी थोडं रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. चमचे फुल भरायचे नाही, नाहीतर आपली पुडिंग फार घट्ट होईल. कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मेल्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. आता आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली आहे. ही प्रक्रिया आपल्याला गॅसवर ठेवण्याआधी करायची आहे. आता आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि कढईवरती कंटिन्यू असं आपल्याला उलथणीने फिरवत राहायचं आहे दुधाला, जेणेकरून खाली त्याला तळाशी लागणार नाही. इतकं घट्ट होईपर्यंत आपल्याला दूध हे उकळून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. बघा आता ह्या स्टेजला मी 1/4 कप इतकी साखर घेतलेली आहे. म्हणजे साधारण एक 4 ते 5 चमचे इतकं घेतलेली आहे. फळं घेतलेले आहेत. फळं आता मी ते आपल्याकडे जे फळं असतील ते फळं आपण घेऊ शकतो आणि आता फळांची आपण कटिंग करून घेणार आहोत. कटिंग तुम्ही हवी तशी करू शकता. सर्व प्रकारच्या फळांची मी आता मस्त कटिंग करून घेणार आहे. मी फळांची कटिंग करत आहे. तोपर्यंत तुम्ही पटापट लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. ॲपल कट करताना मात्र आपल्याला ॲपलचे स्लाईस अगदी बारीक घ्यायचे आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला एकदम बारीक स्लाईस कट करायचे आहेत. व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायला पण विसरू नका. अशाच प्रकारचे आपण नवीन आता व्हिडिओ उन्हाळ्यात स्पेशल आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. संत्री कट करून घेतलेली आहे. संत्रीचा मी ते ज्यूस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी एक चमचा लिंबाचा रस येईल इतका लिंबाचा रस घेतलेला आहे आणि तो पण मी गाळणीवर गाळून घेतलेला आहे. यामध्ये आपण 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि साखर चांगली मेल्ट करून घ्यायची आहे. आता आपण साईडला ठेवून घेऊ. ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहे. व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता. आणि आता आपण ज्याच्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घेणार आहोत. कडा काढणे आवश्यक आहे. ब्रेडच्या स्लाईस कोणालाही कमी जास्त लागू शकतात. आपल्या भांड्याच्या आकारमानानुसार आपल्याला ब्रेडच्या स्लाईस कमी जास्त लागू शकतील. आता मी इथे एक चौकोनी डबा घेतलेला आहे. चौकोनी नसेल तर तुम्ही गोल डबा पण घेऊ शकता. आता मी इथे स्लाईस ठेवून घेतलेला आहे आणि इथे जो गॅप दिसतो आहे तिथे आपण गॅपमध्ये ब्रेडच्या अशा पट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि तो गॅप भरून काढलेला आहे. बघा, आपल्याला गॅप अजिबात ठेवायचा नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला रचून घ्यायचं आहे. आता आपण जो संत्रीचा ज्यूस काढून घेतलेला होता तो ज्यूस आपण या ब्रेडच्या स्लाईसवर असं टाकून घेणार आहोत. संत्रीच्या ज्यूसमुळे पुडिंगला खूप छान चव येते. आता आपण जे दूध आटवून घेतलेलं आहे त्याची आपण इथे लेअर टाकून घेणार आहोत. सर्व स्लाईसवर आपण जे दूध बनवलेलं आहे घट्ट ते पसरवून घ्यायचं आहे. कुठेही गॅप सोडायचा नाही आहे. आणि आता त्यावर आपण फळं ठेवून घेणार आहोत. फळं आपल्याला हवे तसे आपण ठेवू शकतो. असं याचं काही गणित नाही की या फळाजवळ तेच फळं पाहिजे किंवा त्या फळाजवळ हेच फळं पाहिजे. तुम्हाला हवं तसं ठेवू शकता. आणि आपण जे ॲपलची कटिंग केलेली आहे ती ॲपलची कटिंग ठेवताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. ॲपलची कटिंग ठेवताना हे बघा आपल्याला अशी उभी खाली खोचून घ्यायची आहे. कारण ॲपल हे लवकर काळं पडतं म्हणून त्याला असा जो व्हाईट भाग आहे तो मध्ये पुडिंगमध्ये खोचायचा आहे. आता वरतून मी परत डाळिंबाचे दाणे टाकून घेतलेले आहेत आणि यावर एक आपण लेअर टाकून घेणार आहोत आणि त्यावर परत ब्रेडच्या स्लाईस ठेवून परत जी आपण आधी प्रक्रिया केलेली आहे तीच प्रक्रिया आपल्याला परत करायची आहे. बघा, आता इथे आपण दूध पसरवून घेतलं, त्यावर ब्रेडच्या स्लाईस टाकून घेतल्या आणि परत त्यावर आपण ज्यूस टाकून घेतलेलं आहे. दूध जे घट्ट करून घेतले ते पण परत टाकून घेतलं आहे आणि त्यावर आपल्याला परत हवे त्या आकारामध्ये हवे ते फळं आपण डेकोरेट करून घेणार आहोत. ही डिश इतकी हेल्दी आणि पौष्टिक आहे. जे फळं मुलं खात नसतील ते तुम्ही स्किप पण करू शकता.
आणि बघा किती सुंदर असं आपली डिश तयार होते. बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये असं थंड पदार्थ खायला खूप छान वाटतात. तर तुम्ही पण नक्की अशी डिश ट्राय करा. आता फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 तासासाठी याला सेट व्हायला ठेवणार आहोत. पाहुणे जर येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा ही डिश बनवून ठेवू शकता. म्हणजे आयत्या वेळेला आपली घाई होणार नाही. उलटणीने मी कट करून दाखवत आहे. बघा पुडिंग अशी छान मस्त कट झालेली आहे. मस्त थंडगार पुडिंग तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.